आम्हाला ध्येय वस्तू जी आहे ती साध्य करून घ्यायची असली तर माझ्यातच फरक व्हायला पाहिजे. त्या ध्येयामध्ये फरक नकोच करायला. ते ठरलेलंच आहे, ते कायम आहे, ते कधी बदलत नाही. माझ्यामध्ये फरक करायला पाहिजे गोष्टी आहे. एकदा ग्रस्त पंढरपूरला गेला आणि येऊन मला सांगितलं, मी पंढरपूरला गेलो, मला काही विशेष असं नाही वाटलं. काही नाही, साधिक आहे, नैसर वाटलं, हरकत नाही म्हटलं. तो तिकडला बेंगलोरकडला ग्रस्त होत आहे. मग मी त्याला काय म्हटलं, तो थोडंसं नामस्मरण करत जा आणि आपलं जा कधी आपलं नामस्मरण करावं, देवाची निष्ठा ठेवावी. काही दिवस नामस्मरण करत होतो. नामस्मरण त्यांनी चालवलं. नंतर पुढल्या वर्षी पुन्हा पंढरपूरला गेलं, विचारलं कसं काय, जरी आतापर्यंत बरं वाटतंय म्हणाला. असं काही जप करताना आता पंढरपुरातच राहावं असं तो म्हणू लागला. मी विचारलं, त्या गावामध्ये काही फरक राहिला का, त्या पांडुरंगामध्ये काही नवल केलं का, काही तो फरक काय वाटला. तो म्हणाला त्याच्यात नाही फरक वाटला, माझ्यातच फरक झाला. म्हणजे फरक करणं हे जरूर आहे. खरं आमच्यात फरक करायला जरूर पाहिजे, देवामध्ये फरक करायला नकोच आहे कधी.